हॅलो. हाय. हॅलो. आजची तारीख आहे 9 जुलै 2020 आणि आता वाजले 9:30 झाले. आणि दिस इज वॉट आय लर्न टुडे. येस, याने आज मी काय शिकलो. बस मी हे रोज एव्हरीडे रेकॉर्ड करतो. गेले करीब हप्त्याभरापासून म्हणजे 10 दिवस झाले मी हे रेकॉर्ड करून लागलो आणि याचा मला फायदा लवकर भेटतो. तुम्ही पण समजा तुमच्या याच्यामध्ये समजा प्रयत्न करताय, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी डेव्हलपमेंट किंवा काही ना काहीतरी चेंजेस आणण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा एक चांगला तरीका असतो, चांगला वे असतो. कारण आपण कधी स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. ओके. आणि स्वतःसोबत कधी आपण म्हणजे इन द सेन्स की हे जे स्टडी आहे म्हणजे जे सक्सेस आहे कुणाला भेटेल, ते तुम्हाला भेटेल. तर ऑफकोर्स तुम्ही त्या गोष्टीसाठी पढाई करा, तुम्ही त्या गोष्टीसाठी पढाई करा आणि पढाई केला, मेहनत करा आणि त्यानंतर मेहनत केल्यानंतर जे फळ भेटेल किंवा जे काही भेटेल ते तुमचं राहील. सो डेफिनेटली जेव्हा तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी भेटेल तर यासाठी तुमची मेहनत असणं गरजेचं आहे. सो याच गोष्टीसाठी मी सुरू केलं आहे. ऑफकोर्स माझ्या पण लाईफमध्ये मला पण काही टार्गेट्स आहे, मला पण काही टार्गेट्स अचीव करायचं आहे आणि मला असं वाटतं की हा एक परफेक्ट वे आहे जेणेकरून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो परफेक्ट वे नाही म्हणता येईल, बट हा एक असा एक वे आहे. येस. आणि याच्यामुळे काय होईल की तुमचं दिवस किंवा तुमचा जो दिवस आहे तो वेस्ट जाणार नाही ऑफकोर्स. आणि तुम्ही जो वेळेचा जो टाईम युटिलाइज आहे ना तो तुम्ही प्रॉडक्टिव्ह वेळ म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेचा खूप चांगल्याने वापर करायचा. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. सो आज मी काय शिकलो. आज आय वॉज लर्न रिली वेल. आज मी एक व्हिडिओ बनवला आहे. ऑफकोर्स काल मी शूटिंग केली होती बॅडमिंटनची माझ्या मित्रांसोबत आणि मला वाटलं नव्हतं की एका दिवसातच मी एडिट करू शकलो. बट आज मी करीब सकाळी 9 वाजता वगैरे बसलो. 9 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत कंटिन्यू आय वॉज हिअर आणि कंटिन्यू एडिट करत होतो. आणि लागून होतो बघायला कशाप्रमाणे काय करायचं वगैरे वगैरे. स्टार्टिंगला खूप प्रॉब्लेम झाली. ऑफकोर्स एडिटिंग करताना कोणते प्रॉब्लेम झाले. एडिटिंग करताना मला असं रिअलाइज झालं, फर्स्ट ऑफ ऑल मला ट्रॅक मला शोधायला खूप वेळ लागला. ट्रॅक शोधण्यासाठी हे बघा, तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ना तर सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. इट वॉज गुड, इट वॉज ग्रेट. मला खूप प्रॉब्लेम झाली होती हे व्हिडिओ बनवायच्या वेळेस. म्हणजे कसं की फर्स्ट ऑफ ऑल मला ट्रॅक शोधायला खूप वेळ लागला ऑब्व्हियसली. समजा तुमचा जो ट्रॅक आहे समजा तो खूप जास्त फास्ट असेल ना तर त्याच्यामध्ये फुटेजेस बहुत जास्त लागतात. पण समजा तुमचा ट्रॅक खूप स्लो आहे आणि सायलेंट आहे तर त्यामुळे जे फुटेजेस आहेत ते कमी लागतात. तर ट्राय टू अंडरस्टँड. मला आज एक माहीत पडलं की जेव्हा मी कोणते फास्ट व्हिडिओ बनवतो म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त मुवमेंट असेल, ज्या ट्रॅकमध्ये खूप जास्त बीट्स असतात तर त्या बीटला मॅच करण्यासाठी नाही का तशाप्रमाणे जे फुटेजेस आहेत ते ॲड करावे लागतात. तर ऑब्व्हियसली बीट्स हे गाण्यामध्ये जास्तच राहतात. तर त्यामुळे आपले जे फुटेजेस आहेत ते पण जास्त असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण प्रॉपरली मॅच करू शकतो. नाहीतर काय होते की तुमच्यापाशी जे फुटेजेस आहेत तेच खतम होऊन जातात. सो त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम होऊन जाते. सो ट्राय टू अंडरस्टँड की जेव्हा पण तुम्ही गाणं शूट करता म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल शूट करायच्या अगोदर तुम्ही ट्रॅक पहिले लक्षात करून घ्या की तुम्हाला कोणत्या ट्रॅकवर व्हिडिओ बनवायचा आहे. ओके. तो पहिले तो ट्रॅक तुम्ही यूट्यूबच्या ऑडिओ लायब्ररीमध्ये जा आणि त्यानंतर तुम्ही सर्च करू शकता. दुसरी गोष्ट, गाणे किंवा जो काही ट्रॅक तुम्ही वापरत आहात तर तो असा कोणताही ट्रॅक नका वापरू म्हणजे जसं लाईक कोणतं बॉलिवूड सॉन्ग वगैरे. म्हणजे हे बॉलिवूड सॉन्ग किंवा असं हॉलिवूड सॉन्ग वगैरे ऐकून तुम्ही वापरू शकता ऑफकोर्स,
बट समजा तुम्हाला यूट्यूबवर जर अपलोड करायचं असेल तर त्याच्यावर कॉपीराईट क्लेम येतो. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की असं करायच्या वेळेस म्हणजे कॉपीराईट क्लेम नाही आला पाहिजे. तर यासाठी नाही का तुम्ही तुमचे जे ट्रॅक्स आहेत ते कॉपीराईट क्लेम नसले पाहिजे. तर यासाठी यूट्यूबवर ऑडिओ लायब्ररी आहे, बहुत सारे गाणे आहेत त्याच्यात, बहुत सारे ट्रॅक्स आहेत. तुम्ही त्याच्यात बघा आणि जो आवडला त्याला डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर त्याच्यात तुम्ही प्रीमियरमध्ये ते गाणं टाका. ओके. दुसरी गोष्ट ही आहे की जेवढे पण समजा गाणं फास्ट असेल त्याच्यामध्ये बीट जास्त असतात तर फुटेजेस जास्त असते. सो त्यामुळे फुटेजेस त्यानुसार सेट करा. तिसरी गोष्ट ही आहे की जेव्हा पण तुम्ही शूट करायच्या अगोदर म्हणजे ज्या ट्रॅकवर म्हणजे तुम्हाला शूट करायचं आहे ते ट्रॅक तुम्ही ऑलमोस्ट 20 टाइम तरी लिसन करा. 20 वेळा तुम्ही ऐका. या म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते गाणं तुमच्या झेहनमध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याला इमॅजिन करू शकणार नाही. तर तुम्ही ॲटलिस्ट तरी या दॅट्स द मिनिमम 20 टाइम्स तरी तुम्ही ते ट्रॅक तुम्ही स्वतःच्या डोक्यामध्ये कानात हेडफोन टाकून तुम्ही ऐका. हे बहुत जबरदस्त आहे कारण याच्यामुळे जो तुमचं इमॅजिनेशन आहे ते क्लिअर अप होईल. म्हणजे एडिटिंग करताना जास्त त्रास होणार नाही तुम्हाला. म्हणजे एकदम हे नाही कळेल की आता मी कोणता फुटेज वापरू. तर तुम्ही काय करा की तुम्ही तो 20 टाइम्स तरी बिफोर शूटिंग तुम्ही 20 टाइम्स तरी तुम्ही ट्रॅक लिसन करा. बिफोर शूटिंग तुम्हाला स्क्रिप्ट हे पण करायचे आहे का, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन हे इम्पॉर्टंट आहे. स्क्रिप्ट ब्रेकडाऊन म्हणजे तुमच्या बुकवर पूर्ण लिहायचं आहे की मला कोणता शॉर्ट्स हवा आहे. त्यासाठी तुम्ही प्रोमो व्हिडिओ बघा यूट्यूबवर आणि त्यानंतर तुम्ही ते शॉर्ट्स आहेत ते तुम्ही बुकवर लिहा. हां. आणि जेव्हा तुम्ही शूटिंगला जाता तेव्हा ते एक एक शॉर्ट किंवा एक एक जे तुम्ही शॉर्ट लिहिला आहे त्यानुसार तुम्ही तो शूट करा. ओके. सो जर वर्बली नाही कळत असेल तर त्याच्यामागे ते एक छोटासा पिक्चर काढा, छोटासा चित्र काढा एक वगैरे. जास्तच क्लिअर इंग्लिश नसली तरी चालेल. तसलं एक छोटंसं पिक्चर काढा जेणेकरून तुम्हाला अजून जास्त व्हिज्युअली क्लिअर होईल का मला कशाप्रमाणे शॉट हवा आहे. सो दॅट इज रिअली गुड. ओके. त्यानंतर कोणतं आहे, त्यानंतर कसं आहे की जेव्हा तुम्ही शूटिंग करून आल्यानंतर तुम्ही सगळे ते गाणे म्हणजे सगळे ते फुटेजेस तुम्ही बघा. ओके. बट साईड बाय साईड तुमचा जो ट्रॅक आहे ना तो पण सुरू असणं गरजेचं आहे. ओके. तर तुम्ही विंडो मीडिया प्लेअरवर ते गाणं सुरू करायचे आहे म्हणजे जे गाणं ट्रॅक सुरू करायचे आहे ट्रॅकवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे आणि इथे सगळे फुटेजेस तुम्ही VLCमध्ये 1 by 1 प्ले करा. ओके. तर त्यामुळे तुमची इमॅजिनेशन तुमची रियालिटी क्लिअर अप होईल की आता मला कोणते शॉर्ट्स वापरायचे आहे. आणि बस मग एकदा तुमचं क्लिअर अप झालं का मग जस्ट तुम्ही प्रीमियरवर येऊन जा आणि मग धडाधड काम सुरू करा. येस. सो आज मी तसंच केलं. ऑब्वियसली FC Pro जेव्हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला खूपसे प्रॉब्लेम आले होते. दॅट इज द फर्स्ट टाइम आय एम डुईंग इट. त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम आले होते आणि त्याचाच एक बॅड एक्सपिरियन्स घेऊन मी आज म्हणजे काल मी पढाई करून मी व्हिडिओ बनवला आणि तो एवढा जबरदस्त झाला. इट वॉज डॅम गुड. या लिटरली मला तो आवडला. सो तुम्ही पण अशाप्रमाणे प्रयत्न करा आणि तुम्हाला असं वाटते की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करायचं आहे. सो ऑब्वियसली तुम्ही प्रत्येक एव्हरीडे स्वतःमध्ये काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करा. एव्हरीडे काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. इन्स्टेड ऑफ वॉचिंग मूवी किंवा नेटफ्लिक्स किंवा यूट्यूब किंवा अशा काही गोष्टी ज्याने तुम्ही एंटरटेनमेंट होत आहे. ऑफकोर्स तुमचा वेळ आहे तो एंटरटेनमेंट होईल तुम्हाला चांगलं वाटेल बट तो दिवस व्हॅल्युबल राहणार नाही. सो ट्राय टू अंडरस्टँड एव्हरीडे तुम्ही जो शिकाल तो काही ना काहीतरी प्रॉडक्टिव्ह शिकाल आणि तुमचा जो वेळ आहे तो नेहमी व्हॅल्युबल असला पाहिजे. सो दॅट इज अ वन थिंग आय एम गोना टेल यू. सो तुम्ही पण करा अशाप्रमाणे प्रयत्न आणि मी पण करतो. सो आणि कारण मला वाटते की मला माझ्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं यासाठी मला एवढी मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनत इन द सेन्स की हे मेहनत नाही आहे. इट वॉज लाईक आय लाईक दिस थिंग. मला आवडते या सगळ्या गोष्टी म्हणजे शूट करणं, एडिट करणं, डायरेक्शन करना. इट वॉज आई जेन्युइनली थिंक लाइक दैट कि मेरे को इसी फील्ड में जाना, इसमें ही काम करना है. सो माझ्यासाठी ते मेहनत नसते. इट वॉज लाईक मी जेव्हा मी सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करू शकतो विदाउट एनी एफर्ट. फक्त अरे डूड मला लग्बीला लागले मी जाऊन न राहिलो, इथं एक्सपोर्ट होऊन राहिलं तरी मी जाऊन न राहिलो. इट वॉज लाईक इतकी जास्त इंटेन्सिटी होते ह्या म्हणजे इतकं जास्त म्हणजे आपण एवढं पीकवर राहतो. तर ट्राय टू अंडरस्टँड की जे तुम्ही काम करता जे तुम्हाला आवडते आणि त्याच्यावर तुम्ही मेहनत करत असाल ना तर ते बहुत ही जबरदस्त. तुम्हाला वेळेत काही भान वाटतच नाही.
आणि आत्ताही खतम नाही झाला आहे. ॲक्च्युली माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे आज, ॲक्च्युली उद्या. आणि आज आम्ही सगळ्या मित्रांनी आम्ही व्हिडिओज कलेक्ट केले आहेत, म्हणजे स्वतःचा एक पर्स्पेक्ट घेऊन सगळ्यांनी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. तर या सगळ्यांची व्हिडिओ आता माझ्याकडे आले आहेत आणि मला आता त्यांचा व्हिडिओ जॉईन करायचं आहे, एडिट करायचं आहे. प्रत्येकाचे जे काही आहे ते प्रॉपर एडिट करून त्यानंतर हॅपी बर्थडे, थोडेसे ट्रान्झिशन आणि त्यानंतर स्लाईड शो आणि त्यानंतर इमेजेस टाकून आणि त्यानंतर बिहाइंड द सीन पण टाकायचा आहे. सो आता माहीत नाही हू नोज का किती वेळ लागेल अजूनपर्यंत. आणि अजून 12 वाजता फोन करून विश पण करायचं आहे. तर अरे बापरे, तर मी एक्सपेक्ट करतो ॲटलिस्ट रात्रीचे 2-3 वाजणार आहे. बट आय लाईक दिस थिंग. सो मला याच्यामध्ये असं फारसं वाटत नाही का मी याच्यामध्ये मेहनत घेत आहे, बिकॉज मला जे आवडते त्या गोष्टीमागे मी धावून राहिलो आहे आणि मला थकवा पण नाही येत आहे. सो दॅट इज द वन थिंग आय एम गोना टेल यू. सो धीरे तुम्ही पण प्रयत्न करा, तुम्ही पण तुमच्या लाईफला प्रॉडक्टिव्ह प्रयत्न करा. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग अँड कीप डुईंग इट. आणि दॅट्स इट. दिस इज द एंड.